हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपण तिथं 3 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये देणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकताना अस्तराने कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. त्यानंतर आपण इथं पूर्ण गळ्याला पण टीप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगने आपण पूर्ण गळ्याला टीप मारून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे टीप आपण गळ्याला पण मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळा जो आहे कट करून घेऊया. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती आपण इथं दाब टीप मारून घेऊया. अगोदर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण पूर्ण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो खालचा अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपण दाब टीप मारून घेऊया. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारायची आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवता अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लाउजचा डिझाईन कसं बनवलेला आहे. तर अशा प्रकारे पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. तर खालच्या साईडला आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला मार्किंग करून आपण इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये तुम्ही. तर दोन्ही साईडला आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे. ब्लाउजचा गळा आपला इथं फिनिशिंगला आपण तयार करून घेतलेला आहे. ह्याच्यावरती आता सुंदर असा डिझाईन बनवायला घेऊया. तर डिझाईन बनवण्यासाठी अशा प्रकारे आपण पट्टी कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाउज पीसचं. एकावर एक ठेवून आपण इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. दुसऱ्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला डिझाईन बनवताना कन्फ्यूज होतो. तर साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीला जे आहे पलटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे पट्टीला आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर पट्टीवरती आपण इथं लेस लावून घेऊया. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं लेस लावून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एक पट्टी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउजच्या गळ्याला लेस लावून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये.
अगदी गळ्याच्या जवळ आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे। बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन। तर बघू शकता लेस आपण इथं गळ्याला लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याला इथं डबल लेस लावून घ्यायचा आहे। थोडीशी अर्धा इंच जागा सोडून आपण इथं परत एकदा पूर्ण गळ्याला लेस लावून घेत आहोत। व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे, जेणेकरून जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून हा डिझाईन बनवायला एकदम सोपा जाईल। मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला पण डबल लेस लावून घेतलेलं आहे। त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं खालच्या साईडला लेस लावून घेऊया। तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने। तर खालच्या साईडला पण आपण इथं डबल लेस लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे। त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे। बघू शकता त्रिकोणी शेप वर आपण इथं टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जे आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण इथं त्रिकोणी शेपचा डिझाईन जे खालच्या साईडला ठेवून टिप मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता एक एक करून आपण इथं त्रिकोणी शेपचे डिझाईन जे आहे पट्टीच्या खाली लावून घेत आहोत अगदी चिटकून। तर अशा पद्धतीने आपण इथं पट्टी जे आहे तयार करून घेतलेला आहे। हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो। त्यानंतर इथे एक फ्लावर तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे कापड जे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, साईडला टिप मारून घ्यायचा आहे। सेंटरमध्ये आपण इथं थोडीशी जागा सोडून घेऊया, म्हणजे आपला कपडा जो आहे पलटता आला पाहिजे। तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून घेऊया। सेंटरला आपण थोडं इथं गॅप सोडलेला आहे। जिथं आपण गॅप सोडलेला आहे अशा प्रकारे आपण इथं कापडला पलटून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तर ओपन जे आपण सोडलेले आहे अशा प्रकारे त्याला टिप मारून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे ह्याच्यावरती प्लेट्स मारून घ्यायचे आहेत। बघू शकता व्हिडिओ फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे। त्यानंतर सुई दोरा घ्यायचा आहे। सुई दोऱ्याने अगदी व्यवस्थित आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे 2-3 वेळा। फ्लावर लावल्याने आपला ब्लाऊजचा जो गळा आहे अजून उठून दिसतो। तर अशा प्रकारे सिंपल असं फ्लावर आपण इथं तयार केलेलं आहे, बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे, जे आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे ठेवून गळ्याला आपण इथं टिप मारून घ्यायचं आहे। तुम्ही नॉट लावण्याऐवजी अशा प्रकारे पट्टी तुम्ही लावू शकता। तुमच्या बॅक साईडला हा पट्टी खूप कम्फर्टेबल आणि छान वाटेल आणि तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टिप मारून घेऊया। बघू शकता किती छान लुक आलेला आहे। तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला सुई दोऱ्याने फ्लावर लावून घेऊया। फ्लावरला अगदी 2-3 वेळा आपल्याला गाठ मारून घ्यायचा आहे। तर बघू शकता त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो। तर अशा प्रकारे खूप कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला इथं डिझाईन जे आहे तयार झालेलं आहे। बघू शकता किती सुंदर वाटत आहे। तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा नवीन लुक ट्रेंडिंग मधला डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। डिझाईन कसं बनवलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। बऱ्याच बायकांना गोल गळा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।